भावनो इथं काही रस्ता चुकण्यासाठी शक्यता आहे. तर आता खरा ॲडव्हेंचर आमचा गोल्या करणार आहे. तर भावनो पण असं इथं आपण आता आलो की इथं पोस्टर पेक्षा लावल्यात महाराजांचा इतिहास पूर्ण गडाचा इतिहास लिहिला आहे. व्ह्यू बघा ओ यार काय ना तो खुळा वाटायला सोडा. काय फायदा नाही गेलं खरंच गेलं शूटिंग करून ओरिजिनल लायकी बोर्ड गेलेला आहे. अशा ठिकाणी बघू शकतो मी. काय आता बोलून चालत नाही. चला 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 बसा गाडीवर बस परत एकदा गाडीवर बसा लावलं बघा आता. आणि परत आता कुठं उतरतोय ती दाखवतो थांबा. तर भावानो परत एकदा आपण की नाही असं घनदाट जंगलामध्ये आलोय. आणि आता की नाही कसं झालं विषय सह्याद्रीचे जे प्रत्येक आपले गड आहे सह्याद्रीमध्ये त्या गडानं कसं आपलं उतारती लागते. त्या गडाला मी सेम तसंच आहे. आणि आता जर आपण उंचीच्या ठिकाणी आलो तर साईडला की नाही असं आकाश आपल्याला उंच असं भाग दिसायला लागलाय. इथं परत उतरायची घाय आता येते वाटतं विचार उतरू उतरा आता रोजच झाले आता. चला बॅक टू बॅक ओनली ॲडव्हेंचरस व्लॉग इन द इरा. चला हे की तू लाजाला आहेस का? लाजाले ए चाईला हे लाजाले बघा. लाजत नाही भाऊ हे काय लाजा नसते काय आपला विषय संपला विषय. भावनो इथं काही रस्ता चुकण्यासाठी शक्यता आहे. दोन रस्ते असतात. ह्यो रस्ता पण इकडं मिळतोय हा रस्ता पण इकडं मिळतोय. त्यामुळे जो तुम्हाला चांगला वाटेल तो रस्त्याला तुम्ही जावा बऱ्यापैकी. आणि आता रोड की नाही भावनो एक नंबर गावला. आणि समोर की नाही घरं दिसायला लागला आम्हाला. जरा तिथं काहीतरी जरा पोटापाण्याचा विषय होता का बघा थंड जरा असं. म्हणजे एवढं काय आम्ही चाललो गेलो नाही. एवढं मेहनत बिना आम्ही गेलो वाटते आमच्या चेहऱ्यावर. त्याच्या चेहऱ्यावर वाटते का तुला मेहनत गेलं इकडे दाखव चेहरा दाखव वाटतंय सपना विषय. आता बघूया काय विषय होते पुढं. किल्ला तर आम्हाला अजून काही दिसाय नाही. माझ्या माहितीनुसार किल्ला आता स्ट्रेट जाऊन मोठा एक पोर्शन लागतोय. त्या पोर्शन नंतर आपला मेन हत्ती बुरुज आहे. हत्ती सोन काहीतरी पूर्ण नाव आहे मला एवढं कन्फर्म माहीत नाही तरी पण ते असं आहे ते दिसते आपल्याला. तर बघूया चला. तर भाऊ बघा आम्ही चुकून कोणी कुठं आलो इथं गाव आहे आणि समोर रस्ताच नाही काय. आणि तरी म्हटलं तर फोर व्हीलर आली कशी कारण तिथं टू व्हीलर याची बोंब आहे. आणि इथं भाऊ फोर व्हीलर आली तर आता पाटणं रस्ता आहे बघा. फोर व्हीलर आली कशी मेन गोष्ट म्हणजे आली कशी. तर आता पाटणं जाऊया कुठं काय बघ मगाच काय कारण तो रस्ता खराब होता गेली. मी सांगालतोय ती पाटणी दोघा येते ना. हा तर पाटचा रस्ता आहे. त्या पाटचा रस्त्यानं आपल्याला जायचं आहे. तिकडनं आपण जाऊया आता. JCBचं वन साईड काम यासाठी चालू आहे बघा. रोड बीड करायला चालू आहे इकडे. आणि गाडी आम्ही पाठी पार्किंग केली. आता इथं आम्ही चलत जाणार आहे. अर्धा तास लागला आपल्याला चलत जायला. चला तर आता खरा ॲडव्हेंचर आमचा गोल्या करणार आहे. मेन गोष्ट म्हणजे गाडी येते रे कारण आपण जाऊया की चलत भाऊ एवढा का विषय झालं की आता मर्दा 8-9 किलोमीटर गाडीवर बसून आला. चला की आता तर इथनं फुल आपल्याला चलत जायचं अर्धा तास. आणि इथं आपल्याला तर गड लागणार आहे. तर या पुढे जर्नी आपण चलत करणार आहे. काय रे चला लागणार आहे तू लक्षात ठेवू. काय जरा पोट बीड कमी होऊन दे जरा माणसात ये जरा. चला आपण जिथे गाडी लावली तिथं आपण असं चलत येतो की नाही आपण इथे एक जागा लागते. इथं की नाही किल्ल्याची माहिती बी दिली बोर्डावर ना. इथनं आपण आता पुढे जायचं बऱ्यापैकी. तर भावनो पण असं इथनं आपण आत आलो की नाही इथं पोस्टर पेक्षा लावल्यात महाराजांचा इतिहास पूर्ण गडाचा इतिहास लिहिला आहे. आणि इथनं बरोबर की नाही आपल्याला आज जायचं आहे असं. आणि इथून आपला मेन किल्ला म्हणजे इथनं चालू होतोय. आणि इथनं काय असेल दगड आपलं ते जरा असं विषय काढायचं. चला
आपल्याला की नाही या जर्नीमध्ये 2 रायटर लागल्यात आणि म्हणजे जराशी ते मोठे रायटर फक्त आम्हाला सांगणार नेमकं ते कोण आहेत आणि त्याने आम्हाला माहिती सांगितलं की आपण भावानो कोणी ब्लॉगर असून दे कोणी माणूस असून दे की नाही आपण या गडावर येतोय कुठल्या गडावर जातोय कारण त्या गडाचा इतिहास त्या गडाची माहिती आपण आधी जाणून घेत नाही आणि हा जो गड आहे की नाही या गडावर भावानो महाराज 3 वेळा येऊन गेलेत आणि हा जो गड आहे त्या गडाला वेढा लागला होता महाराजांनी स्वतः फोडून काढला वेढा आणि हे आम्हाला माहिती नव्हतं आणि हे जर माहिती असतं की नाही आम्ही जर अजून त्या चांगल्या स्फूर्तीने आलो असतो आणि चांगले इंटेन्शन नाही आलो होतो पण ते आम्हाला माहिती नव्हतं आणि खास त्या दोघा व्यक्तीमुळे आम्हाला आता ते माहिती झालंय आणि त्यांच्या पाठनं आम्ही बरोबर जातोय आता इथं आपल्याला एक पोषण लागला इथं आपण जेवण बिवून करू शकतो इथं लोकांनी जेवण केलं कारण आपण मॅगीची जोडणं आणले तर आपण पुढे आता बघूया हे बघा इथं अशी झेंडेमेट लावून वाट दाखवण्यासाठी व्यवस्थित सगळं केलेलं आहे आणि इथला जो रोड आहे की नाही मी रोड बघू शकतायच आता बोलण्याच्या पलीकडे रोड आहे तर भाऊ आता की नाही आपण खालच्या दिशेने उतरतोय गडाच्या आणि पायवाट नाही पूर्ण दगडवाट आहे दगड सगळे कोसळलेले दगड आहे त्यामुळे दगडावर पाय ठेवताना आपल्याला काळजीपूर्वक पाय ठेवायचा आहे कारण कोणतेही दगड असं सैल असेल तर दगड तो हलू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला ह्या साईडनं जायचं आहे व्ह्यू बघा व्ह्यू इथनं जे आपण एवढं आता उतरून आलो की नाही तिथून आल्यानंतर आपल्या समोर दिसते भावना म्हणजे हे समोरचा व्ह्यू आणि हा समोर म्हणजे आपला हा किल्ला तिथून उतरला साईडला एक मंदिर आहे छोटं तिथं आपण जातोय आपण पाठी बघताय ते बरोबर मंदिर आहे रांगणाई देवीचं मंदिर असं इथले जे लोक आहेत ते म्हणतात मंदिर पूर्ण पडलेलं भेटलं आहे म्हणजे इथं पत्रे होते बहुतेक परंतु ते आता का सगळं पडलेलं आहे तर जाऊया पुढे चला भावना आम्ही एवढं चढलं लागू नाही त्या चलण्याचं आपल्याला आम्हाला आता हे मिळालं लागले म्हणजे एवढं आम्ही इथं ट्रेक करून आलो मस्त गाडी बिडीवरनं पूर्ण पाहता जंगलात आलो की नाही तिथं आल्यानंतरला एवढं कष्ट केल्यानंतर जे आपल्याला सुख मिळते की नाही ते भावना सुखी आहे आणि काय नजारा आहे की नाही ते मी सांगू शकत नाही तुम्ही स्वतः डोळ्याने अनुभवा लागते की नाही कसं वाटलं बोला एक नंबर क्वालिटी की नाही एवढं चलणं तुला वाटलं होतं का एवढं असं असणार आहे या साईडला क्वालिटी त्या साईडला पण कुठला तरी एक आपलं डोंगरा साईड आहे इकडे पण आता समोर आहे समोर आपला किल्ला जायचा बरोबर चला व्ह्यू बघा ओ यार काय ना तो खुळा वाटायला सोडा फायनल आम्ही रांगणा किल्ल्यावर पोहोचलो आहे आणि जरासं आम्ही इथं व्ह्यूचा जरासं आनंद घ्यायला लागलो आहे इथं आणि समोर आपला किल्ला आहे आणि इकडं आपण आता उतरून आलो पण तिथं जरासं मॅगी करण्यासाठी एक जागा आहे तिथं आपण बघूया आडाला पब्लिक सगळं आडाला इकडे ही दोघं जाऊन त्या कुठे गेली एक उभं असल्या इकडनं एक वाट आहे बहुतेक इकडनं लोक आलेत कारण आम्ही जरासं या साईडनं आलो आहे तर आता आपण जाऊया किल्ल्यावर किल्ले जरासं एक्सप्लोर करूया आपण आणि कसं काही विषय आहे की मला माहिती नाही किल्ल्याची एवढी कारण मग आपले व्हिडिओ जर बघितलं तर आपले व्हिडिओ कसे असतात आपण येण्या जाण्याचे दाखवतोय त्यानंतर आपण क्लिप शूट करतोय त्यानंतर ते ॲनालाइज करून स्क्रिप्टिंग करून मग आपले व्हिडिओ असतात त्यामुळे एवढी माहिती आपल्याला नाही आहे त्यामुळे आपण इन कॅमेरा कुठली माहिती सांगणार नाही त्यामुळं आपण क्लिप्स ॲड करून माहिती सांगूया तर जायचं भाऊ ना मग उठायचं का मग आता याचा फोटो काढतो रोसलाईल एखादा त्या आईला मला का व्हिडिओ करायचा का फोटो काढायचा उठ बा पटकन उठ काय व्ह्यू आहे नाईस तर भावानो आता किती बरोबर आपण किल्ल्याच्या समोर थांबलोय आणि हत्ती बुरुज काहीतरी म्हणतात त्याला विचारू त्यांना मी एवढं जास्त मला माहिती नाही भावानो कारण मी जॉबवरनं डायरेक्ट आलो त्यामुळे मी जास्त माहिती इथं घेऊन येईनी तरी आपण जाऊन पुढे त्यांना विचारूया आणि इथं एवढं गार वारं मस्त लागायला की नाही इथं गार वातावरण झालं एकदम असं तर आता आपण किल्ल्यावर जाऊ चला कारण पुढं आपल्याला अजून कंटिन्यू करायचं आहे चला तर भावानो इथला फोटोशूटचा कार्यक्रम झाला आहे आता अंतिम दर्शन आपण करूया कारण मला वाटायला तर फोटो काढा आला काय हे रुसलंय हे तर असं तोंड असं पडलेलं आहे की नाही कुठं तरी महाबळेश्वर चढून आला आहे असं सगळं सांग फोटो काढायचे होते आमच्या दोघांचे त्या जो काळामध्ये शिरला हे ढेल्या असं डुचकी तर बारीक लोधी काय करेल अरे मेन आपण किल्ला बघायला भाई किल्ला बघा रे तिथं फोटो काढ हे काढ आता माझा फोटो चांगला आला काय आमचं राहिलं माझा फोटो चांगला नाही माझा फोटो चांगला नाही काढा मी चार फोटो काढला राहिलं बाजूला आणि मध्ये शिरला आहे ब्लॉगर अपन वीडियो काढेगा तुम ना ऐसा चलता ही क्या इधर व्हिडिओ चालू देणार नाही पैतान किसे काढते काढायला देतील आजरा देणार ना बरं कोल्हापुरात देणार ना कोल्हापुरात देणार की एक राजाराम कोल्हापुरात ओळखते का एक राजाराम बघतो तू कोल्हापूर ओळखते मला अरे ना कोल्हापुरात का उतरादारी आहे हा इथनं उतरायचं आहे का सांगणार मला
चाल्या इधर व्हिडिओ काढू नाईस नाही त्या उभा राहा. हां पायताना कसं काढणार तिला त्याला झाला फोटो काढू दे नको फोटो माझा बस हो ये कॅमेरामन कमॉन बोल्या सगळ्या मैत्रिणी आल्या तुझ्या हे जर पटकन काढ व्हिडिओ तर बाबांनो आता व्ह्यू बघा व्ह्यू रनिंग आहे इथं मंद बदल ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ಕಡ್ತಿಲೆ